नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे। तर नागपूरवरून जे विद्यार्थी येत आहेत नागपूरला ग्राउंडसाठी, मुलं आणि मुली, तर त्यांच्यासाठी मी ऑलरेडी सांगितलं की स्टेशनवरनं कसं यायचं आहे। स्टेशनवरनं तुम्ही काय करा की स्टेशनच्या जसं बाहेर याल 8 नंबर प्लॅटफॉर्मवरनं तुम्ही बाहेर यायचं आहे। जर तुम्ही तर स्टेशनवरून येत असाल तर 8 नंबरवरनं बाहेर आहे आणि 8 नंबरच्या बाहेर जस्ट मेट्रो आहे, नागपूरवाली मेट्रो। तर तिथून 30 रुपये देऊन खापरी मेट्रो स्टेशनला पोहोचतात। आता त्यासाठी काय करायला लागतं, तुम्हाला एक लाईन चेंज करायला लागतं सीताबर्डीसाठी। ओके, तर तुम्ही काय करा की नागपूरला जसं उतरा, लोकमान्य नगर ही तुम्हाला एक मेट्रो भेटेल प्लॅटफॉर्म नंबर 1 वरून। चेक करा, तिथे प्लॅटफॉर्म नंबर 1च आहे। हां, 1 वरनं काय करा की तुम्ही या आणि 2 स्टेशननंतर एक सीताबर्डी म्हणून इंटरचेंज आहे, तिथे उतरा आणि खाली ते ॲक्च्युली 3 नंबरला तुम्ही पोचाल। तिथून काय करा की खाली या, तर 1 नंबर प्लॅटफॉर्म आहे। 1 नंबरवरनं तुम्हाला डायरेक्ट खापरीच्या मेट्रो भेटतात। मेट्रो स्टेशन पोचला तर इथे तुम्हाला रिक्षा भेटतात। या रिक्षा तुम्हाला 30 रुपये मुलींसाठीचं ग्राउंड, मुलींचं पहिलं ग्राउंड आहे तर 30 रुपये घेतात आणि मुलांसाठीच्या ग्राउंडला तुम्हाला 50 रुपये घेतात। या रिक्षा तुम्हाला भेटतील इथे। ओके, हे जर नसेल तर तुम्ही काय करा की मुलींनी बस पकडा। बस रुपये तुम्हाला 10 रुपये जास्त घेईल, 10पेक्षा जास्त नाही घेणार। तिथून जवळच आहे, तर बस असेल तर बसने जा, नसेल तर मग तुम्ही रिक्षा डायरेक्ट करू शकता। रिक्षा शेअरिंगवाली रिक्षा असते तर रिक्षानं तुम्ही जाऊ शकता। ओके, थोडीफार खाण्याची व्यवस्था आहे इथे, विचारून ओके। तर इथे खाण्याचीही व्यवस्था आहे, थोडीफार नाश्ता वगैरे आहे विद्यार्थ्यांसाठी। इथे नाश्त्याची सोयी आहे। जर ज्या विद्यार्थ्यांचा आज आहे आणि 1 डे रिटर्न प्लॅन वगैरे आहे तर त्यांनी इथं जाऊन नाश्ता वगैरे पहिले करा। तिकडे काही नाही आहे, लक्षात द्या। जे काय घेऊन जायचं असेल इथूनच तुम्ही काय करा की घेऊन जा। इथं हॉटेल्स आहेत छोटे छोटे, तर इथंच करा, तिकडे तुमची अजिबात व्यवस्था नाही आहे, लक्षात घ्या। तर ही एक छोटीशी माहिती होती, त्यासाठी मी व्हिडिओ तुमच्यासाठी बनवलेला। इथं जेवणाची सोय होते, दुपारी इथं जेवण वगैरे इथं विद्यार्थ्यांना भेटतं। तर ही एक छोटीशी माहितीसाठी व्हिडिओ बनवलेला आहे। धन्यवाद।